ओबीसी आरक्षणावरून महायुतीत मतमतांतर दिसून येत आहेत। ही मतमतांतर अधिकच गडद होत चालली आहेत। येत्या काळात शिवसेना विरुद्ध अजित पवार गट आमने सामने आले तर आश्चर्य वाटायला नको आहे। ओबीसी आरक्षणावरून शिवसेना विरुद्ध अजित पवार गटात जुंपली। एकनाथ शिंदेंविरोधात काम केल्याचा भुजबळांवर आरोप। सरकार विरोधात बोलण्याआधी भुजबळांनी राजीनामा देण्याची मागणी। ओबीसी आरक्षणावरून भुजबळांनी सरकार विरोधातच दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे। भुजबळांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेनं छगन भुजबळांविरोधात जाहीर भूमिका घेतली। मराठ्यांचं कुणबी दाखल्याकरता आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्र्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय। जेव्हापासून हे आरक्षण घोषित झालंय, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठ्या जबाबदारीने हे आरक्षणाची घोषणा केली। त्यामुळे अनेक लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेलं आहे। मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी हे आरक्षण देऊ नये किंवा एकनाथ शिंदे साहेबांना हे अडचणीचं ठरावं यासाठी अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले होते। छगन भुजबळ ओबीसी संदर्भात बोलतायत। त्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून खुशाल ओबीसी संदर्भात भूमिका मांडावी असं सांगत त्यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणीच शिवसेनेनं केली आहे। काही लोकांचा जर रोष असेल तर त्यांनी त्या राजकीय जोडे बाजूला काढावेत। कोणी कुणाला काढलं पाहिजे, कोणी कुणाला ठेवलं पाहिजे यापेक्षा एक स्वाभिमानाने आपण आपला सगळं झुगारून मग जनतेमध्ये जाऊन आपली भूमिका मांडावी। थेट म्हणजे छगन भुजबळांना राजीनामा देऊन कोणी काय करायचं त्यांनी ते करावं, परंतु सरकारमध्ये असताना सरकारची भूमिका जेव्हा आपण मांडतो, सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा असतो त्या टायमाला हा सर्व विषय कॅबिनेटमध्ये तुम्हाला चर्चा करता येते। संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर अजित पवार गट संतप्त झालाय। आता जे भुजबळ साहेबांबद्दल ते बोलले त्याचं कोणी समर्थन करू शकणार नाही। भुजबळ साहेब ओबीसींचा लढा 30 वर्षापासून लढतायत। त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत आणि त्यांचं नाराज असण्याचा किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिवसण्याचा किंवा वितुष्ट निर्माण करण्याचा कुठेही प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे संजय शिरसाटांचं हे वैयक्तिक विधान आहे। महायुतीचं याला समर्थन असू शकत नाही। महायुतीमध्ये खळा पडेल असं वक्तव्य कृपा करून कोणीही करू नये। ओबीसी आरक्षणावरून महायुतीत मतमतांतर दिसून येत आहे। ही मतमतांतर अधिकच गडद होत चालली आहे। येत्या काळात शिवसेना विरुद्ध अजित पवार गट आमने सामने आले तर आश्चर्य वाटायला नको। सचिन बडेसह लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।